नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. स्वामींचा प्रभावी तारक मंत्र आहे. त्या तारक मंत्राचं महत्त्व काय आहे याचा मराठीतून पूर्ण तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. कारण याचं जर महत्त्व समजलं की ही सेवा काय आहे, नेमकं ही सेवा केल्याने काय काय होतं नेमकं, तर इतका महत्त्वपूर्ण आणि प्रभावी मंत्र आहे. स्वामींचा आवडता मंत्र आहे. तर हा बघा, याचा अर्थ काय आहे समजून घ्या आणि ही सेवा रोज करा. चला मग तर बघूया आपण तारक मंत्र काय आहे आणि त्याचा अर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशे, नित्य आहे रे मना. आता बघा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशे रे. म्हणजे स्वामींवर तू शंका घेऊ नको, घाबरू नकोस. स्वामी आपल्याशी, म्हणजे आपल्या पाठीमागे स्वामींचं प्रचंड स्वामीबळ आहे. आपल्या पाठीमागे स्वामींचं प्रचंड स्वामीबळ आहे. तू का घाबरतोयस? तू का स्वामींवर शंका घेतोयस? असं तर नित्य आहे रे म्हणा. तर स्वामी आपल्या पाठीशी कायमचेच आहे, तर घाबरायचं कशाला? स्वामींवर शंका घ्यायची कशाला? अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतर्क्य अवधूत म्हणजे आपण दत्तांना अवधूत म्हणतो, दत्त महाराजांना. अवधूत हे स्मरणगामी म्हणजे ज्या क्षणाला आपण स्वामींना आठवतो, दत्त महाराजांना आठवतो, त्या क्षणाला लगेच आपल्याला स्वामी दत्त महाराज धावून येतात. म्हणजे स्मरणगामी म्हणजे आठवणं. आपण त्यांचं आता स्वामींचं नाव आपल्याला आठवायचं आहे, स्मरणगामी, आणि त्या क्षणाला लगेच स्वामी धावून येतात. म्हणजे जेव्हा जेव्हा तू स्वामींचं नाव घेशील तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्या संकटात धावून येतील. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य म्हणजे ज्यांनी आपल्याला हे ब्रह्मांड बनवलेलं आहे त्यांच्यासाठी काय अशक्य असणार आहे? म्हणजे हे जे विश्व निर्माण केलं आहे, ज्यांनी हे ब्रह्मांड बनवलेले त्यांच्यासाठी काय हे अशक्य आहे? म्हणून म्हटलं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग ते प्रश्न कुठलाही असो, दुःख संकट कुठलंही असो, ते अशक्य ते शक्य होतं. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आता जिथे जिथे स्वामींचे पाय आहेत, जिथे जिथे स्वामींचे चरण आहेत, तिथे तिथे काहीच घाबरायची गरज नाही आहे. आपल्याला तिथे काहीच म्हणजे अडचण नाही आहे. जिथे जिथे तू स्वामी आहेत तिथे तिथे तुला कसलीच अडचण येणार नाही आहे. आणि आपलं प्रारब्ध, आपलं नशीब स्वामी घडवत असतात. स्वामी माऊली ही आपली आई आहेत. घडवी ही माय म्हणजे स्वामी आई आपलं हे नशीब घडवत असतात. आदेवी न काळ ना देई त्याला, परलोकी ना भीती तयाला. बघा, स्वामींच्या आज्ञेनुसार आपल्या आयुष्यात काहीच घडू शकत नाही. समजा आपल्यावर एखादं जर दुःख जरी आलं, मोठं संकट जरी आलं, पण जर स्वामींची आज्ञा असेल ना, तर तिथे कुठले आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. स्वामींचा हात, स्वामींचा वरदहस्त जर आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला कोणी केसालाही धक्का लावू शकत नाही, आपल्याला कोणी हातही लावू शकत नाही. तर आपल्यावर संकट येणं तर दूरचीच गोष्ट झाली. भले आपण परलोकातही गेलो तरी तिथे स्वामीच आहेत. तू तिथे गेलास तरी घाबरू नकोस, मी आहे तिथे. आदेवी न काळ ना नेई त्याला, परलोकी ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजे तू उगाच घाबरतोयस. म्हणजे स्वामी शक्ती आहे तुझ्यासोबत, एवढी ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे, तरी तू का घाबरतोयस? स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वामींची शक्ती तुझ्यासोबत आहे, तरी तू का घाबरतोयस? उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजे स्वामींच्या शक्तीला समजतो, स्वामींच्या शक्तीला स्वतः कळू दे की एवढी ब्रह्मांडाची शक्ती, स्वामींची शक्ती तुझ्यासोबत आहे, तुझ्या जवळ आहे, तरी तू का भीतोयस? जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा.
साक्षात जर जन्म मृत्यू ज्याने बनवलेला आहे त्यांचाच तू बाळ आहेस, तर तू घाबरतोयस का? तर जन्म मृत्यू बनवणारे, जन्म पण स्वामींनीच बनवलेला आहे, मृत्यू पण स्वामींनीच ठरवलेला आहे, आणि त्यामुळे तू त्यांचाच बाळ आहेस, तर तू घाबरतोयस कशाला? अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होश त्यावेन तू स्वामी भक्त. आता इथे बघा, जर स्वामींवर आपला विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर आपण स्वामींचा भक्त होतो. स्वामी आपल्याला एक बाळाप्रमाणे आपली काळजी घेतात. मग जर स्वामींवर आपण निशंक आणि न घाबरता विश्वास आणि श्रद्धेने जर आपण स्वामींची भक्ती केली, तर स्वामी आपल्याला, म्हणजे आपण स्वामींचे भक्त होऊ. म्हणजे स्वामींचे भक्त कसा होतो, तर जेव्हा आपण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करतो, तेव्हा आपण स्वामींचा भक्त होऊ शकतो. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. बघा, आपण किती मोठ्या संकटात असू द्या, किती मोठ्या दुःखात असू द्या, पण जर आपल्याकडून जर एखादी, म्हणजे समजा स्वामींची सेवा जरी नाही झाली, तरी स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. भले आपण जर स्वामीने आपल्याला प्रचिती नाही दिली, अनुभव जर नाही दिला, तर आपण लगेच दुसरीकडे, म्हणजे आपलं मन खचून जातं. आपण स्वामींवर शंका घ्यायला लागतो की हां, स्वामींनी मला प्रचिती दिली नाही, मी एवढी सेवा करतो, मी एवढी सेवा करते, तरी मला स्वामी प्रचिती देत नाही आहेत, मला तरीही अनुभव देत नाही आहेत. पण आपण जरी स्वामींवर शंका घेतली, म्हणजे स्वामींबद्दल आपल्या मनामध्ये कधी कधी राग निर्माण होतो की बाबा, मीच इतकी सेवा करते तरी माझं का चांगलं होत नाही आहे, मला का अनुभव येत नाही आहे. पण तरीही स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. एकदा स्वामीने हात धरलेला, स्वामी हात कधीच सोडत नाहीत. जर त्या भक्ताचा हात जर स्वामींनी धरला, तर तो परलोकातही गेला तरी स्वामी त्यांचा हात सोडत नाहीत. म्हणून म्हटलंय, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती कदा स्वामी जय घेती हाती. म्हणजे बघा, विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ, स्वामीच्या या पंचप्राणामृतात. म्हणजे आपण जे स्वामींचं तीर्थ बनवतो, ते कसं बनवतो? अगरबत्ती, स्वामींच्या समोर बसतो, अगरबत्ती लावतो, एका पेल्यात, म्हणजे ग्लास असेल, फुलपात्र असेल, याच्यामध्ये आपण पाणी घेतो. तारक मंत्र म्हणताना आपण त्या पेल्यावर हात ठेवतो, उजवा हात ठेवतो, आणि जी काय आपण अगरबत्ती लावलेली आहे, त्या अगरबत्तीची उदी आपण तारक मंत्र म्हणता वेळेस जी खाली उदी पडते, ती उदी त्या पाण्यामध्ये टाकायची. आपण जो पेला घेतलेला आहे त्याच्यावर हात ठेवल्यावर ते तीर्थ बनतं, तर त्या पेल्यामध्ये ती उदी टाकायची आणि ते तीर्थ तयार होतं. ह्या तीर्थाला म्हटलं पंचप्राणामृतात. म्हणजे हे जे तीर्थ आहे, ते तीर्थ घेतल्याने तुम्हाला काय प्रचिती येते ती तुम्ही एकदा करून बघा. आणि न सोडी कदा स्वामी जय घेई हाती. आणि एकदा स्वामींनी घेतलेला हात स्वामी कधीच सोडत नाहीत परत. म्हणजे स्वामींवर तुम्ही सोपून दिलंय ना, मग तुम्ही काळजी कशाला करताय? स्वामींनी एकदा घेतलेला हात परत कधीच सोडणार नाही ते. म्हणजे ह्या तारक मंत्राचा अर्थ इतका अगणित आहे ना, की मी शब्दात वर्णन नाही करू शकत. माझ्याकडून सांगण्यात पण काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. पण हा तारक मंत्र मला जसं जमलं ना, म्हणजे मला जिथपर्यंत समजतो तेवढ्यापर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण या तारक मंत्राची ताकद मी स्वतः अनुभवलेली आहे. कारण या तारक मंत्राने खूप खूप आयुष्यात बदल होतात. आणि तारक मंत्राचं पाणी म्हणजे बनवायला खूप सोपं आहे, हे तीर्थ बनवायला खूप सोपं आहे, पण त्याचे फायदे, त्याचा प्रभाव इतका अगणित आहे ना, इतकं अगणित आहे की तुम्ही कुठल्याही संकटातून तारू शकता. कुठलेही मंत्र फक्त स्वतःला झोकून देऊन म्हणा, विश्वासाने म्हणा, श्रद्धेने म्हणा, ही जर सेवा केली ना, तीर्थांचे तारक मंत्राचं तीर्थ म्हणा, तारक मंत्र म्हणा, ही सेवा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण तारक मंत्र हा एक प्रभावशाली मंत्र आहे स्वामींचा. तुम्ही
नित्यसेवेमध्ये रोज एकदा तरी हा तारक मंत्र म्हणा. 11 वेळेस म्हटलं तर अतिउत्तम, पण जर 11 वेळेस नाही जमलं तर कमीत कमी एकदा तरी मन लावून शांत बसून स्वामींसमोर हा मंत्र म्हणा. आणि काय अनुभव येतात मला कमेंटद्वारे सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.